अमित शहांनी गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला। सलग दुसऱ्यांदा शहा यांनी केंद्रीय गृहमंत्रीपदाचा कारभार स्वीकारला। पालकमंत्रीपदावरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच। भाजपचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार। अतुल सावेंना पालकमंत्रीपद देण्याची करणार मागणी। सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची काटेवाडीतील कार्यकर्ते अजित पवारांकडे करणार मागणी। सह्यांची मोहीम राबवत अजित पवारांकडे पत्राद्वारे करणार मागणी। संजय मंडलिकांच्या पराभवानंतर चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांनी केली पोस्ट चर्चेत। शंकराच्या पिंडीवर दुधाऐवजी पाणी कोणी घातलं असेल, पोस्ट करत उपस्थित केला सवाल। भाजपबाबत मनसेमध्येही नाराजीचा सूर। शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं अस्वस्थता असल्याची माहिती। तर 13 जूनला मनसेच्या नेत्यांची मुंबईत एक महत्त्वाची बैठक। चंद्राबाबू नायडू उद्या आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ। नायडू यांच्या शपथविधीचं एकनाथ शिंदे यांना निमंत्रण। मुख्यमंत्री शिंदेंचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का। मुंबई एअरपोर्ट इथल्या भारतीय कामगार सेना युनियनला दणका। कर्मचाऱ्यांचे पगार 4,000हून थेट 8,500वर। ससून रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर। डॉक्टरना रुग्णाच्या नातेवाईकाकडे पैसे मागितल्याचा आरोप। पैशांची मागणी केलेला व्हिडिओ लोकशाहीच्या हाती। सुप्रीम कोर्टाचा नीटच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय। नीट परीक्षा रद्द करण्यास आणि समुपदेशनासंदर्भात बंदी घालण्यात कोर्टाचा नकार। नीटच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका। प्रश्नपत्रिका फुटली तिथे फेरपरीक्षेचा आदेश देण्याची विनंती। तर याचिकेवर 18 जून रोजी सुनावणी। राज्यातील वीज चोरीला आळा घालण्यासाठी आणि वीज बिल भरणा वाढवण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला महावितरण स्मार्ट मीटर देणार। बिल न भरल्यास सेन्सर प्रणालीद्वारे वीज कापली जाणार। देशातील मेडिकल कॉलेजेस दर्जाहीन 80% कॉलेजेस राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या किमान मानकांची पूर्तता करण्यात अपयशी। राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी। मराठवाड्यात देखील पावसाची दमदार एंट्री। तर पावसामुळे बळीराजा सुखावला। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस। तब्येत खालावलेली असताना देखील जरांगे पाटलांचा उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार। जरांगे पाटलांचा बीपी आणि शुगर डाऊन झाल्याची डॉक्टरांची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर 14 जूनला भाजपची मुंबईत एक महत्त्वाची बैठक। बैठकीला जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निमंत्रण। पुणे हिट अँड रन प्रकरणातील शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल आणि मकानदाराची एकत्रित चौकशी होणार। पुणे गुन्हे शाखा करणार चौकशी। पुण्यातील पाणी तुंबल्याच्या घटनेनंतर पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांना आता नाईट ड्युटी लागणार। आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाणार। आपचे राऊज एव्हेन्यू येथील कार्यालय रिकामं करण्यास मुदतवाढ। 15 जूनची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवली। मुंबईत सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ। 3 वर्षात सायबर गुन्ह्यांमध्ये 70,000पेक्षा जास्त तक्रारी। तर राज्यभरात सायबरच्या तब्बल 2,35,000 तक्रारी। मालेगावात सरकारच्या टंकलेखन परीक्षेकडे विद्यार्थ्यांची पाठ। एकूण 659 विद्यार्थ्यांपैकी 194 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित। तर 465 विद्यार्थी अनुपस्थित। पहिल्याच पावसामध्ये जायकवाडीच्या पाणीसाठ्यामध्ये 1% वाढ। छत्रपती संभाजीनगर शहराला महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा वाढला। पावसामुळे पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ। कोथिंबीरीची जुडी तब्बल 100 रुपयांवर। तर 2 ते 3 आठवडे पालेभाज्यांचे दर वाढलेलेच राहणार। उष्णतेच्या लाटेचा वाहन विक्रीला फटका। मे महिन्यात प्रवासी वाहनांच्या मागणीमध्ये 18% घट। वाहन चालकांकडून पैसे उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांवर आता खंडणीचा गुन्हा दाखल होणार। पोलीस आयुक्त मितेश कुमार यांचा सर्व पोलिसांना सावधगिरीचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।